आजची ही भाजी बघता क्षणीच खावीशी वाटेल अशी आहे. वरून इतकी चमचमीत आणि रस्सेदार आहे की हॉटेलची भाजीसुद्धा तुम्हाला यापुढे फिकी वाटेल. आणि खास गोष्ट म्हणजे ही भाजी दिसायला जितकी सुंदर आहे ना, चवीलाही तितकीच जबरदस्त अशी आहे. घरच्या साहित्यात तयार होणारी अगदी हॉटेलपेक्षाही भारी चवीची भाजी घरच्यांना एकदा करून खाऊ घाला. घरचे तर पुन्हा पुन्हा डिमांड करतील. चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा जाडसर चिरून घ्यायचा आहे. आणि हो, तुम्हाला रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. भाजीसाठी लागणारा कांदा जो आहे तो कच्चाच वापरणार आहोत. कांदा आपल्याला भाजायचा अजिबातही नाही. तर आता कांदा जो घेतलेला आहे त्याचा समोरचा भाग काढून घेतलेला आहे. आणि बघा, मी इथे जाडसर असाच हा कांदा चिरून घेत आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे लसूण आणि आलं. तर इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत आणि पाणी न टाकता जाडसर असं वाटण हे आपल्याला तयार करायचं आहे. म्हणजे कांदा याची आपल्याला अगदीच बारीक अशी पेस्ट करायची नाही. इथे तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये त्या पद्धतीचा कांदा आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे. असा कांदा आपण जेव्हा बारीक करतो त्याची चव भाजीमध्ये छान लागते. आता आपण इथे बघा, एक मोठा बटाटा होता, त्याचे 2 भाग करून घेतलेले आहे. हा उकडलेला बटाटा आपण खिसणीवर खिसून घेणार आहोत. अगदी हातानेही मॅश करून घेतला तुम्ही तरीही चालेल. तर आता हा खिसणीवर मी खिसून घेत आहे, म्हणजे तो एकसारखा तयार होतो. तर आता हा खिसलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचे आहेत. तर सुरुवातीला यामध्ये पाव चमच्यालाही थोडी कमी एवढी हळद घातलेली आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला फक्त बघा, अगदी छोटा कांदा घेतलेला आहे, तो पाववाटी आपल्याला यामध्ये घालायचा आहे. म्हणजे तुम्ही नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचे बारीक चिरलेला कांदा घातला तरीही चालेल. आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि आता आपल्याला घालायचं आहे यामध्ये चिली फ्लेक्स. तर अगदी पाव चमच्याला थोडी कमी किंवा चवीनुसार तुम्ही चिली फ्लेक्स यामध्ये घालू शकता. हिरव्या मिरचीचाही वापर करणार आहोत. तर इथे 2 हिरव्या मिरचीचे काप मी यामध्ये घातलेले आहेत. तुम्ही हिरवी मिरची स्किपही करू शकता. तर आता आपल्याला हे घातलेलं सर्व साहित्य बटाट्यामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे. आपण इथे जी हळद घातलेली आहे ती फक्त रंगासाठी घातलेली आहे. तर इथे सर्व साहित्य बटाट्यामध्ये एकत्र करून झालेलं आहे. आपण जे गोळे तयार करणार आहोत त्यामधलं हे जे सारण आहे ते आपलं तयार करून झालेलं आहे. आता इथे आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर बेसन पीठ आधी गाळून घेतलेलं होतं. हे बेसन पीठ आपल्याला एका अशा खोलगट भांड्यामध्ये घ्यायचं आहे. आता यामध्ये एक एक करत साहित्य घालून घेणार आहोत. बेसन पीठ पचायला जड असल्यामुळे आपण इथे 2 चुटकी एवढा हिंग यामध्ये घातलेला आहे. आणि पाव चमचा एवढे जिरं घालायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर पाव चमचा एवढी धना पावडर घातलेली आहे आणि अगदी 2 चुटकी एवढी हळद घातलेली आहे. त्याचबरोबर पाव चमचा लाल तिखट किंवा चवीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे. आणि यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. बेसन पीठ चिकट असल्यामुळे आणि शिजल्यानंतर बघा त्याला एक चिवट असतं बेसन, त्यामुळे हलकासा चिवटपणासुद्धा येतो. तर त्यासाठी छान असा खुसखुशीतपणा येण्यासाठी आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे. तर 2 चमचे इथे आपण तेल घातलेलं आहे. आणि सर्व साहित्य एकत्र करून झाल्यानंतर बेसन पीठ जे आहे ते आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पण बेसन पीठ फार जास्त आपल्याला इथे कडक नाही किंवा जास्त सैलसर नाही असं भिजवायचं आहे. अगदी आपण बघा चपातीसाठी जशी कणिक भिजवून घेतो त्याच पद्धतीचं बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी थोडं थोडं पाणी मी घालत आहे. आणि इथे बघू शकता बेसन पीठ आपलं भिजवून झालेलं आहे. तेल इथे आपण वापरलेलं आहे त्यामुळे बेसन पीठ हाताला चिकटत नाही. आता हा जो गोळा आपण तयार करून घेतलेला आहे तो हातावर घेऊन बघा असा हलकासा त्याची मालिश करून घ्यायची. म्हणजे व्यवस्थित तो तयार होतो. आणि बघू शकता इथे हा गोळा या पद्धतीचा तयार झालेला आहे. आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर मी आकार तुम्हाला दाखवते, त्या आकारामध्ये आपल्याला हे गोळे तयार करायचे आहेत. तर इथे या पद्धतीने हे गोळे आपण सर्व तयार करून घेणार आहोत. फार जास्त मोठेही गोळे तयार करायचे नाही, कारण सारणसुद्धा भरायचं आहे यामध्ये. तर सर्व गोळे तयार करून झालेले आहेत. आता बटाट्याचं जे सारण आहे या सारणाचे सुद्धा आपल्याला असेच गोळे तयार करून घ्यायचे आहेत. बेसनाच्या सारणापेक्षा थोडे छोटे करायचे आहेत गोळे. तर इथे बघू शकता दोन्हीही गोळे तयार करून झालेले आहे. आता आपण जे बेसन पिठाचे गोळे केलेले आहेत
तर आता त्याची आपल्याला खोलगट अशी वाटी तयार करून घ्यायची आहे. तर इथे अजिबातही याला तेल किंवा पीठ लावण्याची गरज नाही. अगदी सहज खोलगट अशी वाटी तयार होते. यामध्ये आपल्याला हे जे स्टफिंग तयार केलेलं आहे आपण, हे गोळे, तर हे यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत आणि याचं तोंड पूर्ण या वाटीचं बंद करून घ्यायचं आहे. तर इथे व्हिडिओत दाखवत आहे, बेसन पीठ असल्यामुळे लगेचच ते चिकटून जातं, त्याला जास्त वेळ लागत नाही. तर बघा, हा गोळा अगदी व्यवस्थित असा तयार झालेला आहे. आता तुम्ही याला कोफ्त्या हेही नाव देऊ शकता. तर आता हे जे गोळे आहेत, हे गोळे पूर्णच असे आपण तयार करून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने आपण पूर्ण हे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण भाजी फोडणीला घालणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये सर्वात आधी तेल गरम करण्यासाठी टाकणार आहोत. आता कुठलीही चमचमीत भाजी करायचं म्हटलं की थोडंफार तेलाचं प्रमाण आपण जास्त घालतो, पण तरीही तुम्ही इथे कमीही तेल वापरायचं असल्यास वापरू शकता. एक तेजपत्ता म्हणजेच तमालपत्र घातलेलं आहे, 4 ते 5 काळी मिरी आणि 2 लवंग घातलेले आहेत. आता यामध्येच आपल्याला 2 चुटकी एवढा हिंग घालायचा आहे. हिंग ऑप्शनल आहे, स्किपही करू शकता तुम्ही. आता हे सर्व साहित्य परतून झाल्यानंतर आता आपण जे कांद्याचं वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं. कांदा कच्चाच वापरल्यामुळे तो छान खमंग असा परतून घ्यायचा भाजीमध्ये, म्हणजे भाजीची चव आणखीनही वाढली जाते. तर आता इथे हा कांदा छान व्यवस्थित असा परतून घेणार आहे आणि नंतर एक एक करत कोरडे मसाले आपण यामध्ये घालणार आहोत. तर आता परत एकदा छान व्यवस्थित असा आपण हा भाजून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता, पहिल्यापेक्षा हलकासा इथे कांदा जो आहे तो ट्रान्सपरंट झालेला आहे. आता यामध्ये सर्वात आधी आपल्याला 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे आणि हळद घालायची आहे पाव चमचा. आता इथे लाल तिखट आपण चवीनुसार घालणार आहोत. तर इथे बघा, मी 1.5 चमचा लाल तिखट घातलेलं आहे, पण तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करायचं. आता इथे अर्धा चमचा आपण कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आता हे सर्व मसाले घातलेले आहेत ते एकत्र करून घ्यायचे आणि छान हे वाटण जे आहे ते आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे जास्तीच्या कुठल्याही मसाल्याचा आपण वापर केलेला नाही किंवा असं वेगळं कुठलं वाटण तयार केलेलं नाही. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मस्त याला एक वाफ आणून घ्यायची आहे. गॅसची स्पीड इथे मी मीडियमच ठेवलेली आहे आणि आपल्याला मीडियम स्पीडवरच हे छान परतून घ्यायचं आहे. आता झाकण उघडून घेणार आहोत आपण आणि बघा, वाटणाला छान तेल सुटलेलं आहे. तर आता आपण यामध्ये बघा, भाजीला छान दाटसरपणा येण्यासाठी दुसरं कुठलंही साहित्य घातलेलं नाही. तर इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ. तर इथे मी 1.5 चमचा एवढं बेसन पीठ घालत आहे. नाश्त्याचा चमचा मोठा असेल तर 1 चमचाही पुरेसं होईल. माझा हा चमचा जो छोटा आहे त्यामुळे मी 1.5 चमच्याचा इथे वापर केलेला आहे बेसन पिठाचा. आता हे बेसन पीठ छान या वाटणामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे हलकंसं भाजल्यासुद्धा जातं, कारण वाटण गरमच आहे आणि कढईसुद्धा गरम आहे, त्यामुळे ते लगेचच भाजल्या जातं. आता आपण बघा, कढईला हलकंसं जे काही चिकटतं ते पूर्ण काढून घ्यायचं व्यवस्थित असं. आणि आता हे पूर्ण छान भाजून झालं. याला काही जास्त वेळ लागत नाही, अगदी अर्धा मिनिटमध्ये छान भाजलं जातं. आता यामध्ये आपल्याला फेटलेलं दही घालायचं आहे. वाटी मोठी असेल तर अर्धी वाटी पुरेसे होईल. तर इथे वाटी छोटी असल्यामुळे 1 वाटी भरून इथे मी घेतलेलं आहे दही. तर इथे रोजच्या वापरातली तुम्ही अर्धी वाटी दही घेऊ शकता. आता हे फेटलेलं दही आपल्याला घालायचं आहे. गॅसची स्पीड कमी करायची आहे, म्हणजे दही इथे फुटल्या जाणार नाही आणि व्यवस्थित असं हे दही आपल्याला या वाटणामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. दही घातल्यामुळे भाजीला चव जी आहे ती एकच नंबर तयार होते. इतकी जबरदस्त अशी ही भाजी चवीला लागते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हलकासा भाजीमध्ये आंबटपणा असला की चव बघा किती छान लागते. आणि आता इथे आपण हे सर्व परतून घेतलेलं आहे. वरून पाव चमचा एवढी कसुरी मेथी घालायची. आता ही एकत्र नाही करायची, यावर झाकण ठेवायचं आणि अगदी 3 ते 4 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. गॅसची स्पीड मीडियमच ठेवलेली आहे. आणि आता बघा, वाटणातील तेल किती छान सेपरेट झालेलं आहे. आता परत एकदा छान वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर आता इथे सर्व जे साहित्य आहेत ते परतून झालेले आहेत. तळाला थोडंफार काही जे चिकटलेलं आहे ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाणी आधीच मी करून घेतलेलं होतं. ते थोडं थोडं एकसारखं असं न टाकता थोडं थोडं टाकायचं, म्हणजे बेसन पीठ आपण जे भाजीमध्ये वापरलेलं आहे ते छान एकत्र होतं. आणि इथे गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा. फार जास्त पातळही भाजी करायची नाही.
तर इथे बघा मी पाणी भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे. आता ही भाजी छान एकत्र करून घ्यायची आहे. आता भाजी एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे भाजीमध्ये आणि परत एकदा छान भाजी पूर्ण आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे आणि भाजी छान उकळवून घ्यायची आहे. भाजीला छान उकळी आल्यानंतर बघा इथे भाजी 2 मिनिटं आपण छान उकळवून घेणार आहोत. म्हणजे भाजीला दाटसरपणा तर छान येतोच, भाजीची चव छान लागते. तर इथे भाजीला उकळी आलेली आहे आणि एकदा भाजीचा दाटसरपणाही तुम्हाला दाखवते. फार जास्तही बेसन पिठाचा किंवा वेगळ्या अशा वाटणाचा कुठलाही वापर केलेला नाही. अगदी मोजक्या साहित्यात ही भाजी आपण तयार केलेली आहे. तर इथे भाजीचा रंग तुम्ही बघू शकता. आता भाजी छान उकळवून आपण घेत आहोत. आता उकळी भाजीला जेव्हा येईल तेव्हाच यामध्ये गोळे घालायचे आहेत आणि गॅसची स्पीड मीडियमच ठेवायची म्हणजे उकळी भाजीला सतत अशी येत राहिली पाहिजे. असत्या उकळीमध्येच आपल्याला एक-एक करत हा गोळा घालून घ्यायचा आहे आणि छान हे गोळे जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. तर आता पूर्ण गोळे मी याच पद्धतीने भाजीमध्ये घालून घेणार आहे. तर आता इथे गॅसची स्पीड मीडियमच आहे. कुठेही स्पीड कमी केलेली नाही गॅसची. तर आता यामध्ये आपल्याला वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि छान 2 ते 3 मिनिटासाठी मीडियम स्पीडवर भाजी उकळवून घ्यायची आहे. तर आता इथे बघा आपले जे गोळे आहेत ते कसे ओळखायचे शिजले आहेत की नाही. ते छान वर येतात तेव्हा समजायचं गोळे छान शिजल्या गेलेले आहेत आणि हलकेसे ते बघा त्यांचा रंगही बदलतो. तर इथे आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि परत 2 मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत. तर आता 2 मिनिटं झालेली आहेत. झाकण उघडून दाखवते तुम्हाला आणि आपण जो गोळा भाजीमध्ये वापरलेला आहे तो गोळा तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते. तर इथे बघा आपली जी भाजी आहे ती छान अशी शिजल्या गेलेली आहे. म्हणजे वेळेवर पाहुणे मंडळी जरी आली तरी त्यांच्यासाठी तुम्ही ही भाजी नक्कीच एकदा करू शकता. बाहेरून विकत आणण्यापेक्षा किंवा हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा अगदी मोजक्या साहित्यात कमी खर्चात ही भाजी घरीच तयार होते. तर आता आपण हा गोळा फोडूया. तर इथे आतमधलं सारणसुद्धा तुम्हाला मी दाखवते. तर मंडळी तुम्हाला कशी वाटली आजची ही झटपट तयार होणारी घरची पण हॉटेलपेक्षाही भारी चवीची भाजी? तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला अजूनही छान छान अशाच रेसिपी पाहायला मिळतील. पुन्हा अशाच घरगुती आणि उपयुक्त एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.